नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा इतिहासामधील काही पाठाची माहिती पाहणार आहोत. चला तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आता, हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीतून जाणारा मार्ग कोणता? तर खुष्कीचा व्यापारी मार्ग. हे लक्षात असू द्या मित्रांनो, यावर प्रश्न येऊन अगोदर गेलेला आहे. खालील माहिती बघा आता, चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो रेशीम मार्ग या नावाने ओळखला जातो. तो रेशीम मार्ग या नावाने का ओळखला जातो मित्रांनो? कारण होतं त्यांचं की पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम हे प्रमुख होते, म्हणून रेशीम मार्ग हे त्याला नाव देण्यात आले होते. चला खालील माहिती पाहू आता लगेच. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन नगर राज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयास आली, तर ती आली सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रामध्ये. हे लक्षात असू द्या. चला खालील माहिती पाहू लगेच आपण. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर सहारा वाळवंट आफ्रिका खंडात होते. खालील थरचे वाळवंट कोणत्या भागात काहीसे पसरले आहेत? तर ते राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या भागात काही पसरलेले आहेत. खालील माहिती बघा. थरचा वाळवंटाच्या उत्तरेस सतलज नदी, पूर्वेस अरवली पर्वतरांगा आणि दक्षिणेस कच्छचे रण आणि पश्चिमेस सिंधू नदी. हे लक्षात असू द्या. खालील बघा आता, हिमाचल प्रदेशात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटात पोहोचते? तर ती पोहोचते घग्गर नदी. लक्षात ठेवा. घग्गर नदीला पाकिस्तानात कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो? तर हाकरा या नावाने ओळखले जाते. हे लक्षात असू द्या. खालील प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य कोणते होते? तर ते मौर्य साम्राज्य होते. हेही लक्षात असू द्या. चला तर लगेच आपण खालची माहिती पाहूया आता. बघा, अंदमान आणि निकोबार ही कोठे आहेत? तर बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत. खालील भारतातील बेटांचा समूह कोणता? तो अरबी समुद्रात आहे, तर तो लक्षद्वीप बेट असे लक्षात असू द्या. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आज कुठे आहेत? तर ती पाकिस्तानामध्ये आहे सध्या. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडांच्या वायव्य भागात झालेला आहे. हे लक्षात असू द्या मित्रांनो. खालील बघा आता, कोणते देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही? ते आहेत चीन आणि म्यानमार. हे दोन देश नाही. खालील पहा आता, पाठ दुसरा आपण पाहूया आता. इतिहासाची 3 प्रकारची साधने कोणती? तर ती आहे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. ही इतिहासाची 3 साधने आहेत. भुर्जवृक्ष कुठे सापडतात? तर ते काश्मीरमध्ये सापडतात. लक्षात ठेवू द्या. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासातील प्राचीन कालखंड मानला जातो मित्रांनो. प्राचीन कालखंड मानला जातो. चला खाली लगेच माहिती पाहू आपण. 1921मध्ये पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन केले? तर ते रावी नदीच्या काठी उत्खनन केले होते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले होते. आता धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणी उत्खनन सापडलेले आहे आपल्याला. चला खालील माहिती पाहू आपण आता. बघा, हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधलेले प्रामुख्याने भाजक्या विटांचे, काही ठिकाणी कच्च्या विटांची आणि दगडांची होती. हे लक्षात ठेवा. खालील बघा आता, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या होत्या. स्टिएटाईट नावाच्या दगडापासून त्या बनलेल्या होत्या. कोणत्या दगडापासून बनल्या होत्या? तर स्टिएटाईट या दगडापासून बनल्या होत्या. खालील मुद्रावर कोणत्या प्राण्यांच्या आकृत्या होत्या? तर मुद्रावर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ आणि एकशिंगी कल्पीय प्राण्यांच्या आकृत्या होत्या. हे लक्षात ठेवा. खालील हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तींचे दफन करत असत मित्रांनो. ते लक्षात ठेवा. खालील मोहनजोदडो इथे प्रशस्त स्नानगृह, त्यातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब आणि 7 मीटर रुंद असे सापडलेले आहेत. खालील बघा, हडप्पा संस्कृतीतील लोक शेती करत होते. हेही लक्षात असू द्या. खालील बघा, त्यांचे मुख्य पीक
कोणते होते हडप्पा संस्कृती? तर गहू, सातू म्हणजे त्याला बार्ली असे म्हणत होते. बघा आता खालील माहिती आपण पाहूया. बघा आता सातू पीक राजस्थानात, तर नाचणीचे पीक गुजरातमध्ये घेतले जात होते, असू द्या लक्षात. त्याचप्रमाणे वाटाणा, तीळ, मसूर पिके घेत होते तेव्हास. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूससुद्धा होत असे, हे लक्षात असू द्या. खालील कोणत्या संस्कृतीने भारताचा पाया घातला? तर तो हडप्पा संस्कृतीने भारताचा पाया घातला, हे लक्षात असू द्या मित्रांनो. चला खालील लगेच आपण चौथ्या पाठाची माहिती पाहूया. बघा आता सर्वाधिक प्राचीन साहित्य कोणते मानले जाते? तर ते वेदाला मानले जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे, त्यातील मूळ कोणता ग्रंथ मानला जातो? तर ऋग्वेद मानला जातो. त्यानंतर 3 बघा ऋग्वेदामध्ये काय आहे? तर काव्यरूप आहे. त्यानंतर वेदांना श्रुती असेही म्हणतात. वेदांना काय म्हणतात? श्रुती असेही म्हणतात. वेदांचे 4 वेद कोणते? तर ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद असे वेदाचे 4 प्रकार आहेत. तर आपण आता खालील माहिती पाहूया. बघा आता ऋग्वेद संहिता स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य ऋग्वेदामध्ये आहे. यजुर्वेद संहिता यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यजुर्वेदामध्ये, आणि संगीत हे सामवेदात केलेले आहेत, आणि त्याचे गायन कसे करावे हे मार्गदर्शन सामवेदामध्ये सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे अर्थवेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आहेत. आयुष्यात येणाऱ्या संकटावर, दुःखांवर करावयाचा उपाय ह्या अशा प्रकारे आपण 4ही वेदांची माहिती पाहिलेली आहे, हे लक्षात असू द्या. याच्या अगोदर याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो. चला आपण खालील माहिती पाहूया. आता आरण्यके, अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन या ग्रंथात आहे. कोणत्या ग्रंथात आहे? तर आरण्यकेमध्ये आहेत. उपनिषद, गुरुजवळ बसून मिळालेले ज्ञान, गहन प्रश्नावर यात चर्चा केली जात होती. चला आता लगेच खालील माहिती पाहू आपण. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धत होती मित्रांनो, हे लक्षात ठेवा. खालील वेदकाळात घरासाठी कोणते शब्द वापरत? तर गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात होते. वैदिक वाङ्मयात कोणते शब्द आढळतात? तर एव, गोमूद आणि ब्रीही. तर एव म्हणजे काय? बार्ली, आमूद म्हणजे गहू आणि ब्रीही म्हणजे तांदूळ, यासाठी शब्द वापरले जात होते, हे लक्षात असू द्या. चला तर खालील माहिती पाहू आपण आता. वेदकाळात लोक कोणत्या वस्त्र वापरत होते? तर लोकरी आणि सुती वस्त्र वापरत होते, ही लक्षात असू द्या. बघा खाली वेदकाळात स्त्रियांच्या गळ्यातील लोकप्रिय दागिना कोणता होता? तर तो निष्क होता. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो. वेदकाळात मनोरंजनाची साधने कोणती होती? तर गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकारी करणे मनोरंजनाची साधने होती, हे लक्षात असू द्या. खाली बघा आता प्रामुख्याने वाद्य कोणकोणते होते? तर वीणा वाजवणे, शततंतू, झांजा, शंख हे प्रामुख्याने वाद्य वैदिक काळात होते. आता बघा खालील माहिती. वैदिक काळातील प्रमुख व्यवसाय कोणता होता? तर तो शेती होता. वैदिक काळात आदर्श आयुष्य कसे जगावे? का जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्याचा 4 आश्रय असे म्हटले जाते, ते कोणते होते? तर ते होते 1 ब्रह्मचर्याश्रम, 2 गृहस्थाश्रम, 3 वानप्रस्थाश्रम आणि 4 संन्यासाश्रम. संन्यास असे 4 होते. खालील बघा आता माहिती. वैदिक काळात शासन व्यवस्था आणि त्याचे प्रमुख भाग खालीलप्रमाणे. आता ग्रामवसाहतीचा एक प्रमुख, त्याला ग्रामणी म्हणत असत, आणि ग्रामवसाहतीचा समूह त्याला विश म्हणत होते, आणि त्याचा प्रमुख विशपती असे म्हणत होते. म्हणजे मित्रांनो, एक वसाहत असली की त्याला ग्रामणी, आणि अनेक वसाहत मिळून जे बनते त्याला विश म्हणत होते, आणि त्याचा प्रमुख विशपती असत होता, हे लक्षात ठेवा. आणि अनेक विश मिळून जन तयार होत होते, आणि तो जनाचा प्रमुख नृप किंवा राजा असा राहत होता, हे लक्षात असू द्या वैदिक काळामधले. खालील बघा आता माहिती. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला काय म्हणत? तर भागदूत म्हणत होते, हे लक्षात असू द्या. खालील राज्याला मदत करण्यासाठी कोणत्या 4 संस्था होत्या? तर त्या 1 सभा, 2 समिती, 3 विद्या, 3 जन अशा ह्या 4
संस्था होत्या. खालीलमध्ये वैद्यकीय विचारप्रवाहात कोणत्या नावाने वाङ्मय निर्मिती झाले आहेत, तर ते स्मृती आणि पुराण या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. चला तर खालील माहिती पाहून धडा 5वा. जैन लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकारांचा ज्या सभा होत त्यांना अर्धमागधी भाषेत काय म्हणत असत? समवसरण असे म्हणत होते. पंचमहाव्रते कोणकोणते होते? तर 1 अहिंसा, 2 सत्य, 3 अस्तेय, 4 अपरिग्रह आणि 5 ब्रह्मचर्य. हे 5 महाव्रते होते, हे लक्षात असू द्या. चला खालील माहिती बघा आता. त्रिरत्ने कोणती होती जैन धर्मातली? तर सम्यक दर्शन, 2 सम्यक ज्ञान, 3 सम्यक चारित्र्य हे होते. आता सम्यक यांचा अर्थ काय की संतुलित असा होतो, हे लक्षात असू द्या. खालील माहिती बघा आता. बुद्ध कुठे ध्यानस्थ बसले होते? त्यांना बोधी प्राप्त झाली होती. तर उर्वेला इथं बसले होते बुद्ध ध्यानाला. या ठिकाणी गया शहराजवळ, म्हणजे त्यालाच बोधगया असे म्हणतात, हे लक्षात असू द्या. बुद्धांनी सांगितलेले 4 आर्य सत्य कोणते आहेत मित्रांनो? तर 1 दुःख, 2 दुःखाचे कारण, 3 दुःख निवारण आणि प्रतिपद. हे 4 आर्य सत्य सांगितले होते गौतम बुद्धांनी. आता खाली मध्ये पहा जनपद. साधारण हा कालखंड कधीचा होता? तर इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600चा होता. ही जनपदे कशी होती? तर छोटी छोटी राज्य होती, हे लक्षात असू द्या. खाली पाहता भारताच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला तर बिहार, बंगाल, ओडिसापर्यंत प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती, हेही लक्षात ठेवा. चला तर आता खाली आपण माहिती याची पाहूया. जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद होत असे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. गणपरिषदेचं चर्चा ज्या ठिकाणी होत त्याला काय म्हणत? तर संथागार म्हणत होते त्याला. ह्या ज्येष्ठ व्यक्तींची जिथं परिषद भरत होती त्या परिषदेच्या ठिकाणाला संथागार असे म्हणत होते, हेही लक्षात असू द्या मित्रांनो. चला खालील माहिती पाहू आपण आता. महाजनपदे. आता कोशलचा राजा प्रसेनजित होता आणि कोशलची राजधानी श्रावस्ती होती मित्रांनो, हे लक्षात असू द्या. ते आजचे नेपाळ आणि यूपीमध्ये आहे. आता त्याच्यानंतर वत्साचा राजा उदय होता. अवंतीचा राजा प्रदत्त होता आणि त्याची अवंतीची राजधानी उज्जैन होती आणि ती आजच्या MP मध्ये आहे. आता खालील पहा मगधचा राजा मित्रांनो बिंबिसार होता आणि मगधची राजधानी होती राजगृह. आणि मगधच्या राजाच्या बिंबिसाराचा एक वैद्य होता, तो होता जीवक नावाचा वैद्य बिंबिसार राज्याच्या कारकिर्दीत होता, ही लक्षात असू द्या. याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. खालील बघा आता. बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजे परिषद कुठे भरली होती? तर ती राजगृह इथं भरली होती मित्रांनो. आणि ती कोणाच्या कारकिर्दीत भरली होती? तर अजातशत्रू यांच्या कारकिर्दीत भरली होती, ही लक्षात असू द्या. चला आता खालील माहिती बघा आता. अजातशत्रूच्या नंतर कोण मगधचा राजा बनला? तर शिशुपाल नाग हा बनला होता. त्याने आपल्या राज्यामध्ये कोशल, अवंती आणि वत्स हे राज्य मगध राज्याला जोडले होते, हे लक्षात असू द्या. चला तर आता आपण खालील माहिती पाहूया. मगधच्या कोणत्या राजाने वजनमापे प्रमाणित पद्धत सुरू केली होती? तर लक्षात ठेवा, नंद राजाने वजनमापे आणि प्रमाणित पद्धत सुरू केली होती, हे लक्षात असू द्या. खाली बघा. नंद घराण्याच्या शेवटचा राजाचे नाव काय होते? तर धनानंद हे होते. आता धनानंदाच्या राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला होता. बघा आता खालील बघा आता. अजातशत्रूच्या काळात मगधची राजधानी कोणती होती? तर ती होती पाटलीपुत्र. अशा प्रकारे आपण मित्रांनो इयत्ता 6वीच्या 5 धड्यांची माहिती पाहिलेली आहे. आता आपण पुढील धड्यांची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.